शिवसेना, ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये इथे राडा झाला। संभाजीनगरच्या क्रांती चौकात प्रचारादरम्यान दोन्ही गट समोरासमोर आले आणि आपापसात भिडले। यावेळी दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी झाली। भुमरेंविरोधात ठाकरे गटाने घोषणा दिल्या। भुमरेंविरोधात घोषणा देताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दारूच्या बाटल्या दाखवल्या। यावेळी भुमरे दारू विकतायत असा आरोप दानवेंनी केला। याच दरम्यान दोन्ही गटात झटापट झाली। संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरे विरुद्ध शिवसेना शिंदे पक्षाकडून संदीपान भुमरे अशी लोकसभेसाठीची लढत होते। राडा करणाऱ्यांना 4 तारखेला उत्तर देऊ असं खैरे म्हणाले। तर खैरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे राडा करतायत असा आरोप करण्यात आलेला आहे। 4 तारखेला नाही मी केलं, माझं नाव बदलून ठेवा। 4 तारखेला दाखवून देईल मी। मतदार दाखवून देतील, तुम्ही पण दाखवून देणार। हो, 4 तारखेनंतर अशी दादागिरी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नाही दादागिरी गुंड एकनाथ शिंदे बोलते, एकनाथ शिंदे गुंड आहे। तुम्ही अक्षरशः दात खाताय, दात म्हणजे इतका संताप व्यक्त करताय। काय करणार मग? माझी शिवसेना चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत, प्रचंड चिडलेले ते बघतात। चिडणार नाही तर काय करणार? याला उत्तर उत्तर आम्ही मतांमधून देऊ। मारामाऱ्या वगैरे काही झाल्या नाही। कार्यकर्ते त्यांची रॅली ते काढू राहिले, आपली रॅली आपण काढू राहिलो। मारामाऱ्या वगैरे काही नाही। अरे आता चंद्रकांत खैरेच्या पायाखालची वाळू सरकली, त्याला दिसू राहिलं। त्यांची रॅली 100-200 लोकांची, आपली हजारो लोकांची। पण ते शिवीगाळ करताय, ते शिवीगाळ करणं त्यांना सोपतं का? शिवीगाळ केली नाही पाहिजे, ह्या मताचा मी माणूस त्यांनी संताप व्यक्त केला की शिवसैनिकांवर तुम्ही काय हल्ले करू शकता, तुमच्यात काय हिंमत आहे? 4 तारखेला दाखवून देऊ तुम्हाला। 9चा टाइम दिला होता, 1 वाजेपर्यंत। आम्हाला कोणाबद्दल काही बोलायचं नाही, आम्ही हल्ले करणारे नाही। त्यांना म्हणा तुम्हाला काय बोलायचं ते बोला, आम्ही शांततेत घेणार। अंबादास दानवे यांनी हातात दोन्ही बाजूला दारूच्या बाटल्या दाखवत, त्यांना म्हणा तुमच्या बी लोकांच्या बाटल्या घ्या ना हातात, तुमच्या बी लोकांच्या बाटल्या आहे ना।